राज्यात या तारखेला पेरणीयोग्य पाऊस होणार. 16, 17, 18 जून पाऊस सुरू होणार. राज्यामध्ये पेरण्या सुरू होणार आणि 20 तारखेपासून राज्यात सर्व ठिकाणी पेरण्यासाठी आता माहोल तयार होणार. गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग पेरणीसाठी रखडलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता पुढील हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. राज्यामध्ये 16, 17, 18 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पाऊस होता, हा आता 20 तारखेपर्यंत पाऊस सर्व राज्यामध्ये सह ठिकाणी येणार आहे आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे आणि 20 तारखेपासून पेरण्या करायला सुरुवात होणार आहे. मान्सून गेल्या काही दिवसामध्ये केरळमध्ये जाहीर झालेला होता. आता मान्सून राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व गावांमध्ये येणार आहे. शेतकरी वर्ग मोठ्या अपेक्षेने पावसाची वाट पाहत आहे, परंतु आता पाऊस सुरू होणार आहे. 2 ते 3 दिवस राज्यातील वाशिम असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, रायगड असेल, पनवेल असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. 16, 17, 18, 19 जूनला राज्यात सर्व ठिकाणी हवामानाच्या विभागाच्या अंदाजानुसार, IMD इंडियाच्या अंदाजानुसार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून तो दडी मारलेला पाऊस होता. हा अल निनोमुळे पाऊस हा यावर्षी थोडासा कमी सांगितला होता, परंतु आता पाऊस यायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक अंदाज आता यायला सुरुवात झाली आहे. नेमकी काय आहे अल निनो याविषयीची आजची सविस्तर माहिती बघणार आहोत. अल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागरातील तापमान वाढीमुळे सर्व देशांना पावसाचा फटका बसत असतो. तापमान वाढल्यामुळे वाऱ्यांच्या दिशांमध्ये बदल होतो. अतिवृष्टी ज्या ठिकाणी काही ठिकाणी होते, काही ठिकाणी अवर्षणग्रस्त परिस्थिती तयार होते. अल निनो ज्या वेळेस येतोय, यामुळे संकटच येईल असं काही शक्य नाही. प्रत्येक वेळेस अल निनोमुळे पाऊस कमी होईल असं काही नाही. गेल्या काही दिवसाच्या अल निनोमध्ये आपण जर बघितलं तर काही ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस कमी झालेला. अल निनोचा अंदाज खरा असतो असेही काही नाही. आपण जर बघितलं तर पाऊस हा पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. जरी अल निनो आला तरी किती पाऊस कमी येणार हे आता आपल्याला पुढच्या काही दिवसातच कळेल. तुर्तास तरी आता यावर्षी पाऊस थोडासा उशिरा होईल, परंतु पाऊस होणार हे मात्र नक्की आहे. IMD इंडिया असेल, हवामान विभाग असेल, अमेरिकन विभागानं असेल, यांनी सांगितलंय अल निनोचा फटका बसणार. पण अल निनोचा फटका बसेलच हे 100% नाही. पाऊस हा 100% होणार आणि 20 तारखेपासून राज्यामध्ये पेरण्याला सुद्धा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावसाचा हा अपडेट कसा वाटला? अल निनोचं संकट आहे, परंतु अल निनोचा अंदाज हा 100% खरा निघतोच असा नाही. 2015 मध्ये सुद्धा असा अल निनोचा अंदाज दिलेला होता, परंतु त्या वर्षी उच्चांकी पाऊस झालेला होता. महाराष्ट्राला त्यावर्षी दुष्काळ येईल असं वाटत असताना सुद्धा सर्वाधिक पाऊस झालेला होता. 1987चा अल निनोचा अंदाज मात्र थोडासा खरा झालेला होता. अल निनोमुळे किती पाऊस आता कमी होणार, यापुढील पावसाचं वातावरण कसं असणार, ही सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी 2026 मध्ये पाऊस मात्र थोडासा उशिरा असला तरी चांगला पाऊस होण्याची शक्यता काही तज्ञांनी दिलेला आहे. आपल्याला हा अपडेट कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.